अंगणवाडी सेविका व मदतनीसांना महाराष्ट्र सरकारने दिलेले आश्वासन फसवे निघाल्याने आज चंद्रपुरात हजारो अंगणवाडी सेविकांनी जेलभरो आंदोलन केले। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चंद्रपूर शहरात आज अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन, प्रशासन हादरून गेलं। चंद्रपूर जिल्हा परिषद समोर हजारो अंगणवाडी सेविकांनी चक्काजाम करीत जेलभरो आंदोलन सहभाग घेतला। शासनाच्या योजना अंगणवाडी सेविकांच्या मानधनातून नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत, मात्र त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम महाराष्ट्र सरकारद्वारे केले जात आहे। मानधनात वाढ, पेन्शन सुरू करावी, ग्रॅज्युइटीसाठी देण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन आज अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केलं। या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या। सदर आंदोलनाचे नेतृत्व सीटू कामगार नेते चंद्रशेखर दहिवडे यांनी केले। यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे उपस्थित होते। चंद्रशेखर दहिवडे म्हणाले की 25 जानेवारीला महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांना पेन्शन, मानधनात वाढ व ग्रॅज्युइटीसाठी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आज 8 महिने लोटल्यानंतर सुद्धा आश्वासनाची पूर्तता झाली नाही। त्यावेळी अंगणवाडी सेविकांनी 52 दिवस आंदोलन केले होते। आजच जेलभरो आंदोलन इथं थांबणार नाही। यापुढे आम्ही गावागावात जाऊन सरकारच्या फसवेगिरीबाबत जागृती करणार। खासदार प्रतिभा धानोरकर ह्या म्हणाल्या की आज अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपल्या हक्कासाठी भांडावे लागत आहे। ही अत्यंत खेदाची बाब आहे। मी आमदार असताना याबाबत अनेकदा पाठपुरावा केला। आता खासदार झाल्यावर यापुढेही आम्ही अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार। आयोजित जेलभरो आंदोलनात हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या।